आर्यनला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच, आर्यन तरे यांना. विनोद दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मी त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी, घड्याळ आणि त्याचप्रमाणे गिफ्ट नंबर आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचा. कॅमेरा इकडे. अभिनंदन ग्रीष्मा 11 आमनेपाडा. अभिनंदन संतोषजी काकडे साहेब. उद्या जी वेळ दिली जाईल त्या वेळेवरती, योग्य वेळेवरती तुम्ही पोहोचा. चला, फिल्डिंग टीम ग्राउंडमध्ये उतरलेली आहे. सलामीची जोडी देखील आलेली आहे. सामन्याला आपण करूया सुरुवात. बघा, वरोडी टीम तुमचा सामना उद्याच असेल. सरवलीपाडा आणि टेमगरपाडामधनं जो जिंकेल तो तुमचा समोर खेळेल. 4 वाजता पोहोचायचे बरोडी टीम उद्याच्या दिवसामध्ये. आणि हा 3 षटकांचा सामना आजचा रात्रीमधला शेवटचा सामना आहे. जिथे दिलीप पाटील आहेत तिथे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ते सर्वांचा विचार करतात. त्यांना माहिती आहे आपली पोरं आहेत, उद्या पण काम करायचं आहे. वाराचे वार पिंटू वार देखील लेट नाईट आपल्यासोबत जोडले गेले. तर आपले देखील हार्दिक स्वागत आहे. फक्त आता विजयाचा वारा कुठे वाहेल हा प्रश्न नक्कीच आहे. बघा, रात्री लेट नाईट 3 वाजता वार देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. आपले हार्दिक स्वागत. दिलीप दादा, दिलीप दादा, पॉवर प्ले या मॅचला क्या आगे की नाही? 3 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले. ओके, 1 ओव्हर पॉवर प्ले. आणि उद्याच्या दिवसामध्ये बघा, पहिला सामना टीम सरवली पाडा आणि टेमगर पाडामध्ये असेल. त्यानंतर त्या मॅचमध्ये जो जिंकेल तो भरोडी सोबत खेळेल. आणि त्यानंतर सुपर 10. पगलाच बॉल उडवला ऑन साईडला. बॉल चालला आता डीप स्क्वेअरलेकडे. तिथे फिल्डर आहेत. बॉल फुल केला जातो. आणि तोपर्यंत जर आपण बघलं तर रन्स कंप्लीट झाल्या या पगला बॉलवरती. 2 धावा कंप्लीट झाला. आणि माहिती मी नक्कीच पोहोचवतो तुमच्यापर्यंत की जे संघ आतापर्यंत आपल्याला सुपर 10मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळालेले आहेत त्या संघांविषयी माहिती, ते कोणते संघ आहेत ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पायांवरती फुल टॉस वळवला. गॅप मध्ये चाललाय बॉल डीप स्क्वेअर लेगला आणि जाईल निघून बाउंड्री लाईन चा पलीकडे. चौकार. ग्रुप ए मधनं आपल्याला जयदुर्गा सुरई आणि शिवनेरी जुनांदुर्गे 2 संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. त्यानंतर ग्रुप बी मधनं टीम जनमान टिंबिवली आणि आई गावदेवी धामणगाव संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. त्यानंतर ग्रुप सी मधनं आतापर्यंत भादवड संघ क्वालिफाय झालेला आहे. आणि या मॅचमध्ये शेलार आणि निंबवली मॅचमध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे. त्यानंतर ग्रुप डी मधनं आतापर्यंत ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ क्वालिफाय झालेला आहे. आणि जे 2 सामने लागलेले आहेत उद्याच्या दिवसामध्ये त्यातमधनं
आपल्याला एक सामना बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा त्यांचा विपक्षामध्ये जय अंबे टेमगरपाडा देखील पाहायला मिळेल. तिथे जो जिंकेल तो भरवडी सोबत खेळेल, तिथे आपल्याला एक टीम मिळेल. त्यानंतर ग्रुप ई मधनं आपल्याला कांबे टीम आणि पीसी टीम आपल्याला ग्रुप ई मधनं क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. बघा उद्याच्या दिवसामध्ये जय अंबे टेमगरपाडा आणि टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा ठीक तुम्हाला 4 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये रिपोर्टिंग करायची. प्लॅन मेस डॉट बॉल दरम्यान येतोय. अडव्या बॅटने खेळायचा होता. अपील अपील सहमती आली आहे, मिळेल विकेट. आणि हा धुवाधार बॅटर आहे, कारण खरं तर जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेट देखील हा फलंदाज खेळलेला. गुड नाईट भाऊ पाटील सर, नीट जावा. आता पंच केला, फिल्डर येतात डीप पॉईंटवरनं. दुसऱ्या धावेसाठी चान्स तर घ्यायचा होता, रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आता बाद झाले तर नील. बॅटर आता दाखल झालेत निलेश. संजय देखील ग्राउंडमध्ये आहेत आणि मागील सामन्यामध्ये मला वाटतं या जोडीने जबरदस्त खेळ दाखवला होता आणि या सामन्यामध्ये देखील त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. आणि हा सामना 3 षटकांचा, बघा ही गोष्ट आम्ही अगोदरच दोन्ही संघांना सांगितलेली आहे, त्यामुळे त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असू द्या. 3च षटकांचा हा सामना आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आणि जो संघ इथे हरणार आहे त्या टीमसाठी ही स्पर्धा समाप्त होणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन सामने खेळले, एक जिंकला एक गमावला अशी परिस्थिती आहे दोघांची. आणि जो इथे जिंकेल तो क्वालिफाय आणि जो इथे पराभूत होईल त्या संघासाठी ही स्पर्धा समाप्त. बॉल फिरवला, डॉट बॉल दरम्यान येतोय. संजय यांच्या चेहऱ्यावरती जी प्रतिक्रिया आहे ना, तेच विचारात पडलेत की बॉल पडलाय आणि सरळ नाही तर बाहेरच्या दिशेने वळण घेतलंय बॉलने. डॉट बॉल दरम्यान येतोय, कारण 8च धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. कुठेतरी आता मोठे फटके हवेत. आता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, इथेही आता रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रन मिळेल देखील 22च्या स्वरूपामध्ये ही सिंगल. आमची NB लाईव्हची संपूर्ण टीम कौतुकास पात्र काम या टीमने देखील केलं.
कारण बघा लाईव्ह स्ट्रीमिंग करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. स्पेशली तुम्ही जर पूर्ण डेडिकेशनने जर कॅमेरावर ऑपरेटिंग नाही करणार तर जे यूट्यूबवरती जे पाहत आहेत ना त्यांनाही मजा नाही येणार पाहण्याचं. बट या टीमने ना कॅमेरा वर्क असेल, ऑपरेटिंग असेल, प्रत्येकी गोष्टीमध्ये ना डेडिकेशन आहे, मेहनत आहे पोरांची. हे अगदी मी या आधीही पाहिले, दमन दवरा देखील त्यांनी कव्हर केला, जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण एन बी लाईव्ह टीमचं तिथेही मी पाहिलं. आणि आजही जर आपण विचार केला तर याही स्पर्धेमध्ये ते त्यांच्या कामाची छाप सोडतात. कारण आयुष्यामध्ये एखादी संघटना असेल, एखादी टीम असेल, एखादा व्यक्ती असेल, तो त्याच्या कामांनी आणि कार्यांनी ओळखला जातो. आणि कार्य एन बी लाईव्ह टीमचे भरपूर चांगले आहेत. त्या काळामध्ये अनेक सबस्क्रायबर्स या टीमसोबत यूट्यूब चॅनलवरती आवर्जून जोडले जातील ज्या प्रकारे ते काम करतात. आता रन घेण्याचा प्रयत्न केला गेला, रिस्की चान्स घेतला बॅटर्सने आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. आणि 2 धावांच्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचला. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. बघा आपण शेलार संघाच्या बाजूने विचार केला तर त्यांच्याकडे देखील खेळाडू चांगले आहेत. त्यामध्ये विशाल जाधव असेल, निमेश शेलार जे गोलंदाजी करतात ते असतील. 3 ओव्हरची तर मॅच आहे. एखाद्या बॅटरीची चांगली इनिंग आली तरी सुद्धा काम बनवू शकतं. आता बॉडीवरती बॉल दिलाय, बॉल आता मागे चाललाय आणि फिल्डर आहेत फाईन लेगला. इथेही मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. अंपायर्स बॅटचा संपर्क आला होता का? बॅटचा संपर्क होता की बाईज? ओके. दोन ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरमध्ये 13 धावा, 2 विकेट आणि अजूनही 1 ओव्हरचा खेळ राखला आपला 17मध्ये. गोलंदाज भारत सातवे. सध्याच्या घडीला शेलार टीमचा पक्ष मजबूत आहे या सामन्यामध्ये, कारण 2 ओव्हरच्या खेळामध्ये फक्त 13च धावा आहेत, 6 चेंडू लागलेत. अंतिम ओव्हर जर सातवेने चांगलं टाकलं, 10 पेक्षा कमी जर दिल्या तर शेलार टीम खुश असेल बॉलिंग परफॉर्मन्सच्या जोरावरती. बट या ओव्हरमध्ये कुठेतरी 12 ते 15 मेवणे हवे आहेत टीम निंबवलीला. सातवे आणि समोर संजय. सातवेचा पगलाच बॉल दरम्यान दिशा खराब डावकुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत भारत सातवे. बट कुठेतरी बॉल हा चुकीचा टाकला, कारण तुम्ही लेफ्टी बॉलर आहेत, बॉल टर्न देखील होतं, त्यामुळे लाईन आणि लेनचं महत्त्व वाढतं. कारण बॉल तुम्ही पिच कुठे करतायत, लाईन ऑफ अटॅक काय, तेही महत्त्वाचं राहतं. आणि ते सर्व खेळाडू अनुभवी आहेत, अनुभव आहे भरपूर साऱ्या सामन्यांचा. आता दिनेश वारगडे काही चर्चा करण्यासाठी तिथे आलेत. खरं तर ती चर्चा हीच असावी की बॉल जर टर्न होतो तर बॉल टाकायला कुठे हवा आहे, स्टार्ट कुठनं करायला हवं आहे. तीच चर्चा कदाचित ती असावी, ज्या गोष्टीचा मी उल्लेखही केला. नेक्स्ट बॉल वाईडने सुरुवात झाली. पुढचा बॉल. यस, एक्झॅक्टली याच गोष्टीचा तर मी उल्लेख करत होतो आणि हा बॉल अगदी तसाच टाकलाय. नेक्स्ट बॉल. आता फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉल विशाल तिथे होते आणि मिस्टेक झाली आणि मिस्टेकच्या जोरावरती या 4. या अल्पेश दादा, आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. वाघबिलचा तुमचा कार्यक्रम संपला, तुम्ही इथे पोहोचले आणि तुम्ही रोज येता, ही आमच्यासाठी देखील चांगली गोष्ट आहे. खरं तर बघा, याआधी जेव्हा चर्चा दिनेश वारगडे यांनी गोलंदाजासोबत केल्या त्यानंतरचा बॉल डॉट आला. बट त्यानंतर बघा ऑन स्क्रीन किंग स्कोरर आणि खरं तर भरपूर साऱ्या स्कोरर्सला ज्यांनी प्लॅटफॉर्म देखील दिला, असे अल्पेशजी गायकवाड
आणि हा बॉल चांगला टाकला बघा. दिनेश वारगडे चर्चा करतात, पुढचा बॉल डॉट येतो. त्यांची ॲडवाईस लाख मोळाची आहे सध्याच्या घडीला गोलंदाजासाठी. म्हणून तर ॲडवाईस फॉलो करणंही महत्त्वाचं आहे ना. पहिला बॉल वाईट पडला, दिनेश वारगडे गेले, पुढचा बॉल डॉट आला. मागचा बॉल चौकारा, वारगडे गेले, डॉट आला. आता लोबो फुल टॉस आला. आता स्वतः गोलंदाज तिथे धावले खरे, पण आता लॉंग ऑनवरने फिल्डर तिथे आलेत आणि अंडर आर्म थ्रो केला तिथे विशालने आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि 2 धाव्यांचा मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचला 20 वरती. बट खुश असेल टीम शेलार, कारण या लास्ट ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत फक्त 7च धावा आलेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडू लागलेत. दोन चेंडू अजूनही पहिल्या सत्रामध्ये बाकी आहेत आणि एकूण 20 धावा धावफलकावरती. फुल टॉस, ऑन साईडला फटका, फील्ड रॅकेट डीप मिड विकेटला आणि दुसऱ्या धावेसाठी संजय वेगाने निघालेत खरे आणि क्रीज आय थिंक सोडली नाही आहे त्या बॅटरनं, त्यामुळे एकच धाव असेल. एकच धाव असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आता निलेश असतील. बघा वाराचे वार पिंटू शेठ यांनी सांगितलं की हा सामना जर शेलार टीमने जिंकला तर एक स्पेशल ब्रँडची बॉटल त्यांच्याकडनं देण्यात येईल शेलार टीमला आणि कॉमेंट्री बॉक्सला देखील त्यांच्याकडनं काहीतरी पारितोषिक येईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. आणि भागम भाग ग्राउंडमध्ये सुरू आहे आणि रनआउटची विकेट येईल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आलेले आहेत. 23 बनल्या आणि 24 धावांचं टार्गेट सेट केलं टीम आई वज्रेश्वरी निंबवली संघाने अगेन्स्ट टीम जय हनुमान पॉवर शेलार. आपल्याला सुरई आणि जुनानदुर्ग टीम क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. त्यानंतर ग्रुप बी मधनं आपल्याला जय हनुमान टेंबिवली आणि टीम धामणगाव क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ग्रुप सी मधनं आपल्याला टीम गावदेवी भादबडबी क्वालिफाय होताना पाहायला मिळाली आणि आता एक संघ आपल्याला मिळणार आहे, कारण शेलार आणि निंबवली या मॅचमध्ये जो जिंकेल तो ग्रुप सी मधनं क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरणार आहे. त्यानंतर ग्रुप ई गटामधनं देखील आपल्याला 2 संघ मिळालेले आहेत, पवनपुत्र पिसे आणि कांबे स्पोर्ट्स कांबे. आणि ग्रुप डी मधनं जर आपण पाहिलं ग्रुप डी मधनं आतापर्यंत ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ क्वालिफाय झालेले आहे आणि उद्या जे 2 लीग स्टेजचे सामने असतील त्यामधनं आपल्याला ग्रुप डी मधनं देखील एक क्वालिफाय होणारी टीम मिळणार आहे. टोटल या मॅचमध्ये जो जिंकेल तो 9वा संघ असेल क्वालिफाय होणारा आणि 10वा उद्याच्या दिवसामध्ये जे 2 लीग सामने लागलेले आहेत त्यामधनं मिळेल. टार्गेट 24चा चला ओपनर्स पाठवा विनंती असेल.
चला सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवून द्या. ओपनर्स दाखल झाले सलामीसाठी. सुनील वारघडे आणि मंदार. अभि या 2-4 गाणे वाजवा आता. हा 2-4 चांगले वाजवा. झोप येईल असे वाजवू नका. अगोदरच श्यामशेठ पाटील साहेब 10व्या गेअरवरती आहेत, त्यामुळे ती देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे. श्यामशेठ पाटील दिलखुलास असं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व सरवलीपाडा गावचं. बट 25%च त्यांनी पोचवलं, अजून 75% बाकी आहे. आणि जोपर्यंत ते कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही वर्षानुवर्ष ते अनाऊन्स करू. या उद्याच्या दिवसामध्ये ते 75% जमा करणार आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, अशी माहिती माझ्यावरती आलेली आहे. नाही पार्टी दिली तरी अतिउत्तम, नो प्रॉब्लेम. मग तिथे 75%च्या ऐवजी 200% खर्च होतील. सलामीची जोडी सुनील वारघडे आणि मंदार आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज बॉलर अनिल गुळवी. तेच आम्ही मनोहर गुळवी यांना शोधतोय, ते कुठे उभे आहेत. यस यस, प्रेझेंट प्रेझेंट. दोन्ही टीम्सला आपण विजयाच्या शुभेच्छा देऊया आणि दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया. 24 धाब्यांचं टार्गेट. सलामीची जोडी मंदार आणि सुनील त्यांचा समवेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल लो फुल टॉस. बॉलर बॅक स्ट्रोक होता, बट बॉलर कडून मिस्टेक, लॉंग ऑफचा फिल्डर कडूनही मिस्टेक, आणि त्याचमुळे 2 धावा कंप्लीट झाल्या. आता झाल्या की नाही, नाही रनआउटची विकेट. ओ माय गॉड, असं वाटलंच नव्हतं की रनआउटची विकेट येईल, बट आली आहे. पहिला बॅटर बाद झाला आणि तो देखील गोल्डन डकचा शिकार झाला. क्रमांक 3 वरती चंद्रकांत. बॅटर चंद्रकांत आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले क्रमांक 3 वरती. उडवलाय बॉल, फिल्डर मिड ऑनचे आता पाठलाग करतात आणि बॉल उचलतात, फेकतात. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. उद्या अनिल शेठ पाटील यांच्या वतीने खास व्यवस्था स्पेशली कॉमेंट्री बॉक्सची करण्यात येणार आहे, त्यांनी आजच सांगितलं. श्यामशेठ पाटील साहेबांकडनं आम्हाला अपेक्षा नाही आहेत. अनिल पाटील आमचे जिगरी आहेत, त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवू शकतो. लॉफ्टेड ड्राईव्ह, आता कवसला बॉल चाललाय, फिल्डर पाठलाग करतात, बट अखेरचा बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4.
चौकार आला मागील बॉलवरती. फुल टॉस अलॉंग द ग्राउंड. मिड ऑनला चांगली फिल्डिंग लागली बट सिंगल काही रोखू शकत नाहीये. सिंगल कंप्लीट होईल. सुरुवात जबरदस्त लागलेली या पगला षटकामध्ये कारण 8 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. आणि अजूनही जर आपण पाहिलं 2 चेंडू लागलेले आहेत बट दबाव आता बनतो निंबवली टीमवरती कारण इथे जिंकाल तर सुपर 10 मध्ये जागा. इथे हरलात तर उद्या प्रेक्षकांमध्ये बसून सामन्यांचा आनंद घ्यावा लागेल. आता प्लॅन मिस बट रन घेण्याचा प्रयत्न हाना सुरू होता आणि त्यामध्ये आली आहे रनआउटची विकेट. झटका लागलाय दुसरा. बॅटर नवीन आता दाखल होतात. क्रमांक 4 वरती राजेश आदेश भोईर क्रमांक 4 वरती दाखल झालेत. नेक्स्ट बॉल आदेश आलाय. आदेशने येत्या क्षणी उडवलाय बॉल बट फ्री होम डिलिव्हरी फिल्डर साठी होती बट फिल्डर ऍक्सेप्ट करायलाच विसरले. आता डिलिव्हरी ऍक्सेप्ट केली नाही की सुपर 10चा तिकीट खाली पडला तेच वाटतं. कॅच झाली ड्रॉप. 2 धावा देखील कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 10-12 चेंडू लागलेत आणि 12 मध्ये अदा करायचा 14 धावा. 14 धावेची आवश्यकता आहे त्या 12 चेंडूमध्ये. 12-14चं समीकरण या मॅचमध्ये राखलेलं आहे. आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना तुम्ही पाहतायत. अनिल शेठ नाही श्याम शेठ यांनी सांगितलेलं आहे 75% विथ टॅक्स ते जमा करणार आहेत. त्यामध्ये सेंट्रल GST असेल सर्व गोष्टी ते ॲड करून पाठवणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये कदाचित ती रक्कम जमा होईल. गोलंदाज निलेश येतात. 12 मध्ये 14 धावा आता लागलेल्या आहेत बट मी अजूनही म्हणेन की सामना अजूनही भरपूर बाकी आहे कारण इथे जर हे जे सेकंड लास्ट ओव्हर आहे यामध्ये जर 1 ते 2 विकेट्स येतात 6 पेक्षा कमी रन्स येतात तर लास्ट ओव्हरमध्ये ना 7 ते 8 जरी लागल्या ना तरी सुद्धा सामना इंटरेस्टिंग होऊ शकतो. मग विशाल जाधवचं येणं अजूनही बाकी आहे. तो एक चांगला बॅटर आहे या बॅटिंग क्रमामधला. बट खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही कोणतं पूर्वानुमान लावणं चुकीचंच ठरतं. प्रेडिक्शन करणं चुकीचंच ठरतं कारण प्रत्येकी वेळेस ना आपण केलेल्या प्रेडिक्शनला चुकीचं ठरवण्याचं काम हा खेळ करतो. हे भरपूर वेळा झालंय. चला सुरुवात करा ओव्हरला. 12 मध्ये 14. पहिलाच बॉल थाईज वरती आलेला. हाईट फॅक्टर अगदी करेक्ट अंपायरने ओळखलं बट हे काय सुसाईड. बॅटर कोणता बाद झाला. सर बॅटर कोणता आउट आहे. आदेश कम ऑन डीज. निमेश शेलार
निमेश शेलार आलेत बॅटिंग करण्यासाठी. बघा समीकरण अवघड नाहीच आहे, कारण 11मध्ये तुम्हाला 13 करायचे आहेत. सिंगल डबलने देखील 11मध्ये 13 धावा इझिली मी म्हणेन बनवला जाऊ शकतात. त्यामुळे रिस्क घेण्याची देखील आवश्यकता नाही आहे. बट रिस्क घेण्याच्या प्रयत्नामध्ये 1 ते 2 डॉट बॉल आले किंवा इथे विकेट जर आली ना, तर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला संधी देणार आहेत मॅचमध्ये कमबॅक करण्याची. आणि त्याचमुळे कुठेतरी ना या क्षणाला या गोष्टीचा विचार करायला हवा की सध्याच्या घडीला आपल्याला शांतरित्या खेळायचं. 11मध्ये 13 इम्प्रोवाइज केलं शेलारने, बट फिल्डर आहेत तिथे. मध्ये आता 12 धावा करायच्या आहेत. इंटरेस्टिंगली जर आपण विचार केला सौरभजी, येथे 4 बॉल महत्वाचेच आहेत. स्क्वेअर कट, फिल्डर, बॉल झाला फील्ड, थ्रो येतोय, रनआउटची शक्यता आणि रनआउटची विकेट. आता बॅटर आला अक्षय. शेलार गावचं क्रिकेट देखील फार मोठं आहे, कारण सीझन जेव्हा सुरू असतो तेव्हा आले दिवस सचिन भोईर आम्हाला भेटायचे असतात, ग्रामीण टीम. कारण शेलार गावामध्ये देखील टॅलेंटची कोणती कमी नाही आहे. स्पेशली रेग्युलर क्रिकेट, रेग्युलर संघ ज्याप्रमाणे त्यांचा आग आहे, जितका मजबूत आग आहे. आणि त्याचमुळे 40+ टीम देखील आता विचार करते, रेग्युलरची चर्चा देखील होत आहे, आता आमची देखील थोडी झालीच पाहिजे. त्यामुळे त्यांनी घेतलेला पुढाकार आणि आज सुपर 10च्या दिशेने वाटचाल करताना ते पाहायला मिळू शकतात. ड्राईव्हचा फटका आला, फिल्डर पोहोचलेत, हलका फंबल आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा झाल्या. आता 8मध्ये 9 राहिल्या. सामना अगदी क्लोज आता चाललाय खरा. या ओव्हरमध्ये गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतात, निलेश गुळवी. बट महत्त्वाची हीच गोष्ट लागली ना की कुठेतरी आणखीन 5 ते 6 धावा हव्या होत्या टीम निंबवलीला, कारण अशा सामन्यामध्ये त्याच रनचा डिफरन्स पडतो. बट तुम्ही फक्त 23 बनवला, म्हणून आता आपण जर पाहिलं तर समीकरण ऑलमोस्ट रनबॉल जागे 8मध्ये 9 करायचं. आता इथे विकेट, डॉट बॉल या गोष्टी हव्या आहेत. त्या व्यतिरिक्त सर 15 झालेले आहेत, 9 करायचे आहेत, 24 धाव्यांचे टार्गेट आहे. प्रॉब्लेम काय? पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण काउंट केलं, या ओव्हरमध्ये 5 आतापर्यंत आलेले आहेत, टोटल 15. 9 धावा राहिलेले आहेत, 8 चेंडू लागलेत. 8मध्ये 9. बॉल हवेमध्ये कॅच पकडणं महत्वाचं. आलेत फिल्डर आणि कॅच पकडली गेली आहे, विकेट येईल. आणि ही विकेट नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे. चेंडू राहिले 7 आणि 7मध्ये आता 9. बॅटर आला विशाल.
विशाल जाधव दाखल झाला क्रमांक 7 वरती. बघता बघता 15 वरती 5 विकेट गेले शेलारचे. आपण म्हणत होतो 24 सोप्या आहेत, बट सोपा रनचेस देखील अजूनही कम्प्लीटही झाला नाही आहे. अजूनही प्रवास आहे, प्रवास अजूनही लांबचा आहे. 7 मध्ये 9 राहिलेले आहेत आणि हा बॉल महत्वाचा आहे. महत्वाचा बॉल, वाईट यॉर्कर, ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह, फिल्डर आलेत, बट आता हा रिस्की चान्स, रनआउटची विकेट, विशाल जाधवची विकेट. आणि आता समीकरण लागलंय 6 मध्ये करायचं 8 आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जे बॅटर आहेत ते आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. बट विशालची विकेट महत्वाची होती. आता हा चान्स का घेतला हा प्रश्न निर्माण नक्कीच होतोय. देखील दुसरी रन मिळणं फार अवघड आहे आणि त्या दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये कदाचित विकेट देखील जाऊ शकते. ही गोष्ट अगदी समोर दिसत असताना सुद्धा दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. कारण बघा एक धाव घेतली असती तरी लास्ट ओव्हरमध्ये प्रॉब्लेम काय होतं, कारण विशाल स्ट्रायकिंग एंडवरती असता. बट आता हा जो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे जी विकेट आली आहे, आता ती विकेट किती त्रास देईल. कारण आता निमेश शेलार आहेच ग्राउंडमध्ये, बट आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आता भारत सातवे आले जे आपल्याला प्रमुख गोलंदाज म्हणून या टीममध्ये पाहायला मिळतात. नाही, उद्या श्यामशेठ पाटील कुठे असतील त्यांचा नेम त्यांना माहिती, त्यामुळे त्या विषयावरती चर्चा करणंच व्यर्थ आहे. हलक्या हाताने खेळलेत निमेश, सिंगल झाली. आताही रिस्की चान्स होऊ शकतो, बट तो चान्सच घेतला नाहीये आणि खरं तर तिथे स्लिप झालेत बॅट्समन, त्यामुळे तो चान्स घेता आला नाहीये. पाच मध्ये 7 या अल्पेश दादा बसा. 5 बॉल अजून रागलेत, तुम्ही सामन्याचा आनंद घ्या. 5 मध्ये 7. अनिल पाटील तुम्ही जाऊन आता झोपू शकता. तर तुमच्या मुखामधनं जो शब्द आलाय ना, तो शब्द इथे कोणालाच हवा नाही आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन आराम करा. उद्याचा देखील आपल्याला भरपूर सारे कामकाज आहेत. चला सुरुवात करा, थांबू नका प्लीज. 5 मध्ये 7 करायचं. उद्या 4 वाजता आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शेड्यूल चालू करणारच आहोत. आता हा बॉल सोडून दिला, पण हे काय, आता बॉल बॅटरने सर्वप्रथम सोडला, त्यानंतर विकेट किपरने सोडला आणि 2 धावा गिफ्टमध्ये, आणि आता 5 मध्ये 5 राहिला. अरे तिथे बॅटर चर्चा करतायत खरे, रिव्ह्यू नाही आहे कोणत्याच गोष्टीसाठी. आम्ही रिव्ह्यू दिला नाही आहे. याआधी भरपूर सारे असे मोमेंट झालेत, रिव्ह्यू देण्यात आलाच नाही. ऑन फील्ड जो डिसिजन आहे तोच फायनल आहे. पाच मध्ये आता 5 करायचं आणि ऑन स्क्रीन रिप्ले देखील आम्ही पाहिला. बॉल फार बाहेरच गेला, निर्णय अंपायरने योग्यच दिला. 5 मध्ये आता 5 राहिला, बट खेळ का थांबलाय. 5 चेंडू राहिलेत, 5 धाब्यांची आवश्यकता आहे. चला विनंती असेल, बॅटर्स तुम्ही का थांबलेत आता.
सिंगल मिळेल आणि आता 4 मध्ये 4 राखल्या. खरं तर इथे हा सामना ना जर निंबवलीने गमावला ना तर संजय यांच्या स्वप्नामध्ये तो वाईट बॉल येईल. 4 मध्ये आता 4 आहेत. कारण तो जो वाईट तिथे पडला ना तिथे वाईट तर आहेच बट एक बाईकची सिंगल देखील गेली आणि त्याचमुळे ना इथे टास्क थोडा इझी झाला. कदाचित त्या 2 धावा जर नसत्या तर 4 मध्ये 6 असत्या. बट त्या 2 अतिरिक्त आल्या म्हणून 4 मध्ये 4 लागल्या. 4 मध्ये 4 डॉट बॉल एखादा हवा अथवा विकेट हवी आहे टीम निंबवलीला. आता रिव्हर्स स्वीप गॅप मध्ये बॉल चाललाय. सिंगल झाली डबलला निघालेत बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना समाप्त. बाजी मारली आहे आणि सुपर 10 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. जय हनुमान पॉवर शेलार टीमने 9वा संघ ठरलाय ज्यांनी सुपर 10 मध्ये